आता मी ही कुर्ती घातली, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जर आवडली तर तुम्हाला. त्यानंतर ह्या कुर्तीची पण ना बरेच जण लिंक मागतात, तर याची पण लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्यानंतर या ड्रेसची पण आहे ना लिंक जर कोणाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ॲमेझॉनवरून हे सगळे घेतले मी कुर्ती स्टॉक आणि मस्त आता सेल चालू आहे, तर सेलमध्ये आपल्या स्वस्त पण भेटतात, तर तुम्ही नक्की खरेदी करू शकता. त्याच्यानंतर नाही कॉटनची कुर्ती आहे आणि खरंच खूप छान स्वस्तात मस्त. आणि आता उन्हाळा चालू आहे, नंतर डेली वेअरसाठी खूप मस्त कम्फर्टेबल कुर्ती आहे. तुम्हाला ही आवडली तर तुम्ही एकदम म्हणजे घेऊ शकता. एकदम सॉफ्ट आहे, पातळ आहे, लाईट वेट आहे आणि उन्हाळ्यात घालण्यासाठी आहे छान हा टॉप. जर तुम्हाला हा आवडला तर हा घेऊ शकता. त्याच्यानंतर हा एक ड्रेस आहे, जर हा पण तुम्हाला आवडला तर याची पण लिंक दिलेली राहील आणि सगळ्या कुर्तीची टॉपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲमेझॉनवरती ना खरंच चांगले प्रोडक्ट भेटतात, तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की खरेदी करा. माझी विराज एवढी सुंदर दिसतो ना, आताशीच झोपातून उठला आणि केस बघा विरूचे, झोपातून उठली विरा. आता आम्ही जत्रात जाणार थोड्या वेळाने. आजी दुकानात ते सगळे दुकानात, आता आम्ही पण चाललो विराला घेऊन. बघ विरा, विरा बघ, बघ विरा. विराचे आज केस कापायचे का बाबड्या? थोडे थोडे. बाळ बघ ना विराला. विरा दीदीला बघ ना, त्याची झोपच नाही होईल. आज आहे ना मसोबाला कोंबडा कापला आहे, पण आमची गॅस टाकी संपली आणि पाहुणे पण आले, नेमकं गॅस संपला. शेतीवर ठेवले, पण आता शेतीवर एवढं थोडी होणार आहे, त्याच्यामुळे बाहेर चूल टाक मांडली. विरू दाजी कुठे गेले? इथं चूल मांडायची, सरपण आणते दाजी. तर आहे ना मावशीची मुलगी आणि मामाची मुलगी आली होती यात्रेसाठी. तर मग इकडं भाजी पण बनवायची होती, म्हणजे चिकनचं कालवण, कोंबड्याचं कालवण आणि बिर्याणी आणि सुक्कं आणि भाकरी बनवायच्या होत्या. तर मग गॅसवर जेवढं होईल तेवढं, म्हणजे शेगडीवर जेवढं होईल तेवढं इथे मी करत होते आणि मग बाहेर मम्मीने चुलीवर भाकरी करणार होती. तर सगळं जास्तीत जास्त शेगडीवर झालं, फक्त भाकरी बाहेर करायला लागल्या कारण खूप फास्ट होतं या शेगडीवरती. आता इथे मी सगळी तयारी करून ठेवली होती, मसाले म्हणजे कालवणाचे मसाले, सुक्याचे मसाले, त्याच्यानंतर बिर्याणीचे मसाले, हे तिन्ही मसाले काढून ठेवले, तांदूळ काढून ठेवला, कांदा वगैरे, म्हणजे सगळी तयारी करून ठेवली होती. कालवणाचा मसाला वगैरे पण बारीक करून ठेवला होता, म्हणजे डायरेक्ट आपल्याला फास्ट होईल म्हणून शेगडीवर असं. तर त्याच्यामुळं मग खूप फास्ट झालं. आता इथे मी आधी ना मटण शिजवून घेतलं होतं. खेळी ती मावशी बरोबर. आणि इकडं मम्मी करते भाकरी बाहेर, कारण आमचं संपलाय गॅस आणि गॅस टाक्यांचे खूप शॉर्टेज आलंय आता सध्या. आणि अश्विन दीदी बनवते बिर्याणी घरात. जाऊ दे. काय ग विरा, काय दाखवते मावशीला? हे कोण आहे? हे कोण आलंय आपल्या इथं? सांग बरं. ए विरा, ए विरा. तर विराची नाही मावशी आहे आणि विराला ती मावशी लईच आवडली, सप्पू मावशी, आणि लई गप्पा जोड राहील तिच्यासोबत. ए विरा. आणि इकडे आशूच आहे ना, चालू आहे स्वयंपाक. आशू ना मस्त इकडं काय काय बनवलंय तिच्या. हा ना, आज आशू ना तर स्वयंपाक एवढा बनवलाय जबरदस्त. इकडं डायरेक्ट नॉनव्हेज, बिर्याणी, सुका फ्राय, भाजी, भाकरी बाहेर मम्मी करू राहिली. हा ना, पण पसारा तेवढाच घातलाय माझ्या बायको ना. तर चला सगळं झालं दाखव आपण, नाही का? पाहुणे आलेले हा नाही नाही होणार, नाही नाही होणार, नाही टाका आता टाक. ते खडा मसाला टाक थोडासा, पानं 2-3 भरून घेतो ना आपलं भाजीची. तेवढं झालं काय करणार आहे? तेवढं झालं काय करणार आहे? सगळं झालं काय करणार आहे? ते झालं काय करणार आहे?
का ते मी याच्यात काढून ठेवणार आहे त्याच्यामध्ये भाजी बनवणार आहे कारण ना त्याच्यावर दुसऱ्या पातीला शक्यतो उकळायचं नाही लवकर म्हणून. तर गॅस संपलाय ना अशी आज पुरेपूर फायदा आहे ना शेगडीचा करून घेऊ राहिली सगळं शेगडीवर बनवून राहिली. फास्ट बनवलं ना. हा मग आज तुलाही फास्ट बनवलं. मग बनवलं आणि सुकं शिजलं. तर गॅस टाक्या 3 होत्या पण एकच भरून ठेवली होती आणि 2 एक्स्ट्रा गॅस टाक्या भरलेल्या नव्हत्या आणि ही गॅस टाकी म्हणजे आम्हाला 1 महिनाभर जाती दर टाईम. तर त्याच्यामुळं म्हणजे लगेच भेटायची पहिले त्याच्यामुळं आम्ही इतकं काही हे नव्हतं करत आणि ह्यावेळेस सगळ्यांना गॅस टाक्यांचा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं भरायला थोडा लेट झाला म्हणजे भेटत नाही गॅस टाक्या. तर त्याच्यामुळं मग चुलीवर स्वयंपाक करावा लागला आणि ही शेगडी ना खरंच खूपच मस्त आहे. याच्यावर इतकं फास्ट सगळं होऊन गेलं. हा कोथमीर अजून पाहिजे आहे ना. काही नाही बस झालं. अशी फायनली भाजी झालेली आहे. चिकन आता आमचा स्वयंपाक झाला आणि भोरू दीदी आणि स्वर्णा जेवण करते. आवडली का ग बिर्याणी? मी पहिल्यांदा बनवली असत म्हणजे लई दिवसातून. हा ना कारण हेच बनविते बिर्याणी जास्त. बिर्याणी सुक्क मम्मी नाही बनवित आणि मी नाही बनवित. जेवण झालं नाही मध्ये दाखवायला गेलं ना. बिर्याणी बनवली इकडं भाजी बनवली. तिला चालली तिच्या मावशीला सोडायला. लय भारी म्हणते ती आता. बोट बिट पापवरांच्या इथं हात नको ठेव बरं का बाबू. असं इथं हात ठेवायचा तिथं ठेवायचा. टाटा बाय बाय. चला आता टाटा बाय बाय. आ ना.